Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn agriculture, science and technology and crop science standard 11th, paper 2nd, tillage. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण टिलेज हा चॅप्टर सुरू केलेला आहे. यामध्ये आपण लेक्चर नंबर 12 मध्ये मिनिमम टिलेज ऑपरेशन अँड झिरो टिलेज या नवीन संकल्पनेबद्दल आपण व्यवस्थित माहिती बघितलेली आहे. तर हा जो पॉईंट आहे हे पॉईंट ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आहे. क्रॉप सायन्स या विषयामध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे, परंतु माहिती असणं आवश्यक आहे. तर क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनी बघितलं काही हरकत नाही. तर नेक्स्ट पॉईंट यामध्ये आणखीन इन्क्लूड केलेलं आहे मल्चिंग. मल्चिंग इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑपरेशन. तर मल्चिंग म्हणजे आच्छादन हे सुद्धा महत्त्वाचं ऑपरेशन आता दिवसेंदिवस यावर जास्त भर देत आहेत शेतकरी. आणि मल्चिंग म्हणजे आच्छादन covering surface of the soil in between the crop rows with the help of organic mulch such as plant residues or inorganic mulch like polythene sheets for conservation of soil moisture. या अगोदर सुद्धा आपण मल्चिंग हे बघितलेलं आहे, पण आता थोडं डिटेलमध्ये दिलेलं आहे. मल्चिंग म्हणजे आच्छादन करणे. जमिनीवर आपण एकतर ऑर्गॅनिक मॅटरचं किंवा इनऑर्गॅनिक मॅटरचं आपण आच्छादन करून घेतो की जास्तीत जास्त हे कन्झर्वेशन व्हावं, सॉईल मॉइश्चर कन्झर्वेशन व्हावं, या उद्देशाने हे कार्य सर्रास होत आहे. देन मॅनेजमेंट ऑफ वीड्स, मेंटेनिंग सॉईल टेम्परेचर एक्सेट्रा, इट इज नोन ॲज मल्चिंग. तर मल्चिंगमुळं एकतर तणाचा प्रादुर्भाव होत नाही आणि जमिनीचं तापमान मेंटेन होतं. यासाठी मल्चिंग करणं फार गरजेचं आहे. आणि हे आपण दोन पद्धतीनं करतो, ऑर्गॅनिक मॅटर ॲज वेल ॲज इनऑर्गॅनिक मॅटर. इनऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच पॉलिथिन शीट. तर त्यामध्ये पॉलिथिन शीट दोन टाईपचे आहेत, ब्लॅक पॉलिथिन शीट अँड व्हाईट पॉलिथिन शीट. तर सर्रास हे ऑर्गॅनिक मॅटर कमी वापरलं जातं आणि जास्त करून पॉलिथिन शीटचं वापर केलं जातं. आणि याद्वारे भरपूर प्रमाणामध्ये टमाटे, मिरच्या, नंतर वॉटरमेलॉन आहे, मस्कमेलॉन आहे, असे पिकं आपण भरपूर प्रमाणामध्ये हे मल्चिंगद्वारे घेत आहोत. तर द ऑर्गॅनिक मल्च सच ॲज प्लांट रेसिड्यूज, दॅट इज अ व्हीट स्ट्रॉ, sugarcane trash, stubbles of the crop, grass clips, crop stumps, straw, bark, chips, compost sawdust, cotton burrs, rice husk, bran, wooden pieces, leaf litter, etc. are spread in between crop row at the rate of 5 tons per hectare. तर हे जे ऑर्गॅनिक मॅटर जे आहे हे सगळं ऑर्गॅनिक मॅटरमध्ये येतं. जेवढे आपण हे व्हीट स्ट्रॉ सांगितलं, शुगरकेन ट्रॅश, स्टबल्स ऑफ क्रॉप, पिकाचं जे काही अवशेष आहे ते, नंतर बार्क आहे, चिपार्ट्स आहे, कंपोस्ट सॉडस्ट आहे, कॉटन हस्क, कॉटन बर्स आहे, हस्क आहे, ब्रान आहे, वुडन पीसेस आहे, हे सगळं ऑर्गॅनिक मॅटरमध्ये येतं. आणि पिकाच्या मध्यभागी हे ऑर्गॅनिक मॅटर टाकलं जातं आणि त्याचं रेट जे आहे 5 टन प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये जर आपण आच्छादन केलं या ऑर्गॅनिक मॅटरचं, तर व्यवस्थित तणाचा प्रादुर्भाव कमी होतं, जास्तीत जास्त ओलावा जमिनीमध्ये टिकून राहतं आणि त्याचबरोबर वॉटर कन्झर्वेशन होतं. नंतर जमिनीची धूप होत नाही, असे भरपूर फायदे आहेत. आणि नंतर त्या शेताला सेंद्रिय खत भेटतं, ऑर्गॅनिक मॅटर भेटतं, ते पूर्ण डिकम्पोज होणार असतं आणि खत भेटतं. तर हे फारच उत्कृष्ट आहे. हे कार्य प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये करायला पाहिजे. द ब्लॅक पॉलिथिन शीट्स स्प्रेड on surface of the soil in between crop rows
इज मोर इफेक्टिव्ह दॅन व्हाईट पॉलिथिन शीट. तर ब्लॅक पॉलिथिन शीट याचं वापर जास्तीत जास्त केलं जातं व्हाईट पॉलिथिन शीटपेक्षा. याचा परिणाम, याचं इफेक्ट चांगलं आहे. तर एकतर जमिनीचं तापमान वाढतं, त्यामुळं ऑर्गॅनिक मायक्रोऑर्गॅनिझम जे आहे त्याचं बंदोबस्त होतं. तर ब्लॅक पॉलिथिन शीटचं जास्त वापर केलं जातं व्हाईट पॉलिथिन शीटपेक्षा. मल्चिंग विथ पॉलिथिन शीट इज मोर कॉस्टली दॅन प्लांट रेसिड्यूज अँड यूज्ड इन केस ऑफ हाय व्हॅल्यू क्रॉप ओनली. मग आता दोन जे आहेत, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. तर ऑर्गॅनिक हे स्वस्तात पडतं आणि इनऑर्गॅनिक जे आहे पॉलिथिन शीट हे महागात पडते प्लांट रेसिड्यूजपेक्षा. तर हे सहसा पॉलिथिन शीट जे आहे हे हाय व्हॅल्यू क्रॉप जे आहे, जास्त उत्पादन देणारे जे पीक आहेत यासाठी हे योग्य आहे. तर आपण मल्चिंग एक कशा पद्धतीनं केलं जातं ते आपण बघूया. हे आहे ऑर्गॅनिक मल्चिंग. हे आहे ऑर्गॅनिक मल्चिंग. ऑर्गॅनिक मॅन्युअर मल्चिंगमध्ये आपण जे काही प्लांट रेसिड्यूज आहे आणि वेस्ट ॲग्रिकल्चर जे मटेरियल आहे त्यामध्ये सगळंच शेतामधलं जे काडी कचरा आहे ते या ऑर्गॅनिक मल्चिंगमध्ये येतं. या पद्धतीनं हे शेतामध्ये पिकाच्या रोमध्ये आच्छादन केलं जातं. यामुळं अजिबात तणाचा प्रादुर्भाव होत नाही, मातीची धूप होत नाही, नंतर जमिनीचा ओलावा जास्त दिवस टिकून राहतं आणि डिकम्पोज झालं की जमीन सुपीक होते. तर हे भरपूर फायदे आहेत. आणि त्याचबरोबर हे नॉन ऑर्गॅनिक मॅन्युअर, नॉन ऑर्गॅनिक मल्चिंग. तर हे आहे ब्लॅक पॉलिथिन शीट. तर या पद्धतीनं आपण मल्चिंग करतो. पूर्ण शेतामध्ये जिथं आपल्याला लागवड करायची तिथं पूर्ण हे पॉलिथिन शीट आच्छादन केली जाते आणि यामुळं हे जमिनीची धूप होत नाही, म्हणजे माती वाहून जात नाही, पाणी कमी लागतं, तणाचा प्रादुर्भाव होत नाही, ओलावा जास्त दिवस टिकून राहतं आणि पिकाची मुळं व्यवस्थित वाढ होते कारण जमीन पूर्ण भुसभुशीत असते. तर ही आहे मल्चिंग. तर ऑर्गॅनिक मल्चिंग अँड इनऑर्गॅनिक मल्चिंग. हे इनऑर्गॅनिक मल्चिंग आहे, पॉलिथिन शीट वापरली जाते. ब्लॅक पॉलिथिन शीट महागात असते आणि व्हाईट पॉलिथिन शीट हे स्वस्तात असते. पण हे पॉलिथिन शीट जे आहे सहसा हे हायर व्हॅल्यू क्रॉप जे आहेत त्यासाठीच योग्य आहे आणि आपलं साधारण पिकं जे असतात त्यासाठी हे एवढं खर्च योग्य नाही. तर आपण हे ऑर्गॅनिक मल्चिंगचा वापर केलं जातं. नेक्स्ट आहे स्टबल मल्च टिलेज. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि आता आपण स्टबल मल्च टिलेज हे बघत आहोत. कवरिंग द सॉइल सरफेस विथ क्रॉप रेसिड्यूज or stubbles during the fallow period for protecting the soil from unfavorable weather conditions, heavy rains and wind is known as stubble mulch tillage or stubble mulch farming. तर यामध्ये काय केलं जातं, कवरिंग द सॉइल सरफेस विथ क्रॉप रेसिड्यूज or stubbles during the fallow periods for protecting the soil फ्रॉम अनफेवरेबल वेदर कंडिशन. अशा वेळेस अनफेवरेबल कंडिशनमध्ये आपण पिकाचं जे अवशेष आहे ते तसंच ठेवून काय केलं जातं, तसंच ठेवलं जातं आणि त्याद्वारे हे मल्चिंग केलं जातं. तर जिथं जास्त पाऊसमान आहे, जिथं वारा जास्त वाहतो अशा ठिकाणी हे स्टबल मल्च फार महत्त्वाचं आहे आणि याचा वापर केलं जातं. बघूया आपण. जनरली डिस्क प्लो और डिस्क हॅरो इज यूज टू इनकॉर्पोरेट सम ऑफ द प्लांट रेसिड्यूज इनटू द सॉइल आफ्टर हार्वेस्ट ऑफ द क्रॉप. यामध्ये काय केलं जातं, अगोदरचं पिकाचं जे अवशेष आहे ते नांगरणी वगैरे करत बसत नाही, ते स्टबल जमिनीच्या बाहेर काढत नाही, तिथंच त्याला बारीक केलं जातं. जसं की डिस्क प्लो आहे, डिस्क हॅरो आहे, हे काय करतं मातीमध्ये मिक्सअप करतं. प्लांटचा जे काही अवशेष आहे त्याला बारीक करून मातीमध्ये गाडलं जातं. This has done the decomposition but still keep enough residues
ऑन सरफेस ऑफ द सॉईल ॲज अ मल्च. तर हे जे काही डिकम्पोज मटेरियल आहे हे भरपूर प्रमाणामध्ये काय होतं डिकम्पोज होतं आणि त्याद्वारे काय होतं मल्च याचं काम तो पार पाडतं. म्हणजे आपल्याला टाकण्याची गरज नाही, अगोदरच्या पिकाचा अवशेषच बारीक करून ठेवलं जातं आणि त्यामुळं जमिनीचं काय होतं मल्च होऊन जातं, पाणी साठवलं जातं. सिमिलर टू झिरो टिलेज heavy power machinery performing different functions such as cleaning strip, sowing seed and fertilizer application used for sowing the crop in stubble mulch farming. आता स्टबल मल्च फार्मिंगमध्ये झिरो टिलेज ऑपरेशन जसं आपण पेरणीसाठी जे मॉडर्न इम्प्लिमेंट जे आहे ते पेरणीसाठी आपण वापर केलं आणि इथंही तेच आपल्याला करावं लागणार, कारण जमीन पूर्ण घाण असणार आहे. घाण म्हणजे काळी कचरा भरपूर असणार, आपण ते येचून जाळून टाकणार नाही, ॲज इट इज ठेवणार आहोत. तर यासाठी जमीन थोडं क्लीन होण्यासाठी आणि पेरणी चांगली होण्यासाठी आणि खतं टाकण्यासाठी जे अवजार आहेत ते मॉडर्न इम्प्लिमेंट वापरूनच आपल्याला हे काम करावं लागणार आहे. त्यालाच आपण स्टबल मल्च फार्मिंग असं म्हटलं जातं. देन पर्पज ऑफ मल्चिंग, मग हे कशासाठी करायचं एवढं? कन्झर्वेशन ऑफ सॉईल मॉइश्चरसाठी. याचा पर्पज काय मल्चिंगचं? आपण जे 3 मल्चिंग ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि स्टबल मल्चिंग, याचा उद्देश काय आहे की कन्झर्वेशन ऑफ सॉईल मॉइश्चर, जास्तीत जास्त पाणी इन्फिल्ट्रेशन व्हावं, जमिनीमध्ये पाणी झिरपावं, पाणी अडवा, पाणी जिरवा, हे जे आहे संकल्पना. त्यासाठी जेवढं आपण जमिनीमध्ये पाणी झिरपणार तेवढं आपल्या विहिरीला बोरला पाणी जास्त येणार आणि ते काळाची गरज आहे. आज पाण्याची पातळी फारच खोल गेलेली आहे. रेग्युलेशन ऑफ सॉईल टेम्परेचर, जमिनीचं तापमान मेंटेन करण्यासाठी हे ऑर्गॅनिक मॅटर असणं गरजेचं आहे. सप्रेस ऑफ वीड ग्रोथ, तणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तणाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मल्चिंग करणं फार गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन ऑफ सॉईल इरोजन, मातीची धूप थांबवण्यासाठी हे गरजेचं आहे. कंट्रोल ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, कीटकाचा रोगाचा बंदोबस्त कमी करण्यासाठी हे मल्चिंग करणं अति आवश्यक आहे. सॉईल मॉइश्चरसाठी, सॉईल टेम्परेचर मेंटेनसाठी, सप्रेस वीड ग्रोथसाठी, प्रिव्हेन्शन ऑफ सॉईल इरोजनसाठी, कंट्रोल ऑफ पेस्ट अँड डिसीजेससाठी हे उद्देश आहे मल्चिंगचं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे मल्चिंगचं उद्देश. तर नेक्स्ट जे कन्सेप्ट आहे पोस्ट हार्वेस्ट फॉर्म ऑपरेशन. पोस्ट हार्वेस्ट फॉर्म ऑपरेशन, तर आता काढणीपाचचं म्हणजे काढणीपासनं स्टोरेजपर्यंत काय काय करावं लागतं त्याला म्हणतात पोस्ट हार्वेस्ट फॉर्म ऑपरेशन. तर काय काय करावं लागतात ते थोडं आपण बघूया. तर पोस्ट हार्वेस्ट फार्मिंगमध्ये पहिलं येतं हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजे कापणी करणे. कापणी करणे. कटिंग और रिमूवल ऑफ प्लांट्स आफ्टर मॅच्युरिटी फ्रॉम द फील्ड इज कॉल्ड हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजेच काय की पीक कट करणे. जेव्हा पीक मॅच्युरिटीला आलेलं असतं तेव्हा आपण काय करतो पीक कट करतो, यालाच आपण काय म्हणणार हार्वेस्टिंग असं म्हणतो. क्रॉप शुड बी हार्वेस्टेड ॲट अ प्रॉपर स्टेज टू गेट हायर यील्ड प्रोडक्शन विथ गुड क्वालिटी प्रोड्यूस. तर हार्वेस्टिंग हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन आपण वेळेवर जर पाळलं तर ते उत्पादनामध्ये वाढ होणार आणि त्याची क्वालिटी टिकून राहणार. हेन्स इट इज नेसेसरी नोन साइन ऑफ मॅच्युरिटी इन केस ऑफ व्हेरियस फील्ड क्रॉप. म्हणूनच आपण पीक काढणीच्या अगोदर त्याचे मॅच्युरिटी साईन बघितलं जातं. त्याचं लक्षणे बघूनच आपण काढणी करतो. प्रत्येक पिकाचे लक्षणे हे वेगवेगळे असतात, तर ते मॅच्युरिटी साईन बघूनच आपण हार्वेस्टिंग करायला पाहिजे. तरच एकतर पिकाचं नुकसान होणार नाही, क्वालिटी मेंटेन राहणार आणि उत्पादनही वाढणार. फर्स्ट मॉइश्चर कंटेन ऑफ ग्रेन अप टू 12 to 14%. पहिलं मॅच्युरिटी साईन म्हणजे त्याचे लक्षणे जी आहेत पीक काढायला आलेले लक्षणे. पहिलं लक्षण काय असतं की त्या धान्याचा ओलावा 12 ते 14% येतं. नेक्स्ट येलोईंग ऑफ लीव्ज अँड प्लांट्स, खालचे पानं पिवळे होणे, काही पानं गळून जातात, जळून जातात, त्याचं खोड जे आहे ते थोडं पिवळं पडतं. चेंज इन कलर ऑफ प्रोड्यूस, जे आपलं प्रोड्यूस आहे समजा कणीस आहे, ओंबी आहे, याचा रंग बदलतं.
लाईफ सायकल ऑफ ॲन्युअल क्रॉप एंड्स, त्याचं लाईफ सायकल संपत आलेलं असतं. तर दिज आर द जनरल मॅच्युरिटी साईन. तर हे जनरल मॅच्युरिटी साईन आहे. देर आर व्हेरियस मेथड्स ऑफ हार्वेस्टिंग. आता काढणी करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, सच ॲज कटिंग क्लोज टू द ग्राउंड लेवल. काही पिकं आपण अबाव ग्राउंड लेवलपासनं कट करतो. काही पिकं कटिंग इयर हेड, कंस कट केलं जातात. काही अबाव ग्राउंड लेवलपासनं गहू भात या अबाव ग्राउंड लेवलपासनं कट केलं जातं. काही ज्वारीसारखे जे पिकं आहेत त्याचे कंस कट केले जातात. जसं सूर्यफूल आहे त्याचे कंस कट केले जातात, फ्लावर कट केलं जातं. पिकिंग पॉट्स, जे शेंगा असतात शेंगा तोडणे, काही पिकाचे शेंगा तोडावं लागतात. सोयाबीन कट करावं लागतं अबाव ग्राउंड लेवलपासनं. मूग उडदाचे शेंगा तोडले जातात. पुलिंग प्लांट्स, काही पिकाचे पिकं अपरूटिंग करतात, त्याला उपटतात. काही डिगिंग प्रोड्यूस फ्रॉम सॉईल विथ द इम्प्लिमेंट. काही अंडरग्राऊंड असतात, जसं की गाजर आहे, मुळा आहे, बटाटे, नंतर अद्रक आहे, आले आहे ना. हे पिकं, कांदा आहे, हे ग्राउंड अंडरग्राऊंडपासनं काढून घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपण सिकल वापरतो, पुलो वापरतो, कुदळी वापरतो आहे ना. हे जे हार्वेस्टिंग करण्यासाठी कट करायचे असेल सिकल वापरतात. काही जमिनीमधून काढायचे नांगरणी करतात, पुलो नांगर. काही खंदून काढतात कुदळीच्या सहाय्याने. नेक्स्ट, आता हार्वेस्टिंग झाल्यानंतर नेक्स्ट जे ऑपरेशन असतं ते असतं थ्रेशिंग, म्हणजे मळणी. आपण मळणी यंत्र वगैरे सगळं बघितलेलं आहे. प्रोसेस ऑफ सेपरेटिंग ग्रेन्स फ्रॉम इयर हेड्स ऑर कोप्स इज नोन ॲज थ्रेशिंग. आता थ्रेशिंग म्हणजेच काय आहे की धान्य त्या पासनं वेगळं करणे. कणसामधून धान्य काढून घेणे, ओंबीमधून धान्य काढणे, शेंगामधून धान्य वेगळं करणे, याला म्हणतात थ्रेशिंग. दिस इज डन बाय व्हेरियस मेथड्स सच ॲज बीटिंग विथ स्टिक, बडून काढलं जातं. ट्रॅम्पलिंग, तुडवलं जातं. अंडर ब्लक पीट, बैलाच्या पायानं तुडवलं जातं. यूजिंग हँड ड्राईव्ह मशिनरीज, हाताचे जे मशिनरी असतात त्याच्या सहाय्याने. मकाचं बी काढायचं असेल तर ते हँड ड्रायव्हर आपण बघितलं. थ्रेशिंग मशीन आहे, थ्रेशर मशीन, स्टोन रोलर आहे. असे वेगळे आपण थ्रेशिंग ऑपरेशन वापरतो. तर हे बीटिंग म्हणजे बळवणं, तुरीला वगैरे बळवलं जातं आहे ना. ट्रॅम्पलिंग म्हणजे तुळवणं, भात पीक जे आहे तुळवलं जातं बैलाच्या पायाने वगैरे. नंतर हँड ड्राईव्ह इम्प्लिमेंट असतात, मशिनरी असतात, थ्रेशर मशीन आहे, याच्या सहाय्याने आपण धान्य वेगळं करतो. नंतर विनोईंग म्हणजे उधळणी करणे. विनोईंग मीन्स सेपरेशन ऑफ ग्रेन फ्रॉम भुसा ऑर डर्ट मटेरियल. तर विनोईंग म्हणजेच हे वेगळं करणे, म्हणजे याला आपण काय म्हणतो उधळणी करणे. बरेच पिकाच्या बियाला उधळणी करणं गरजेचं असतं. धान्य आणि भुसा वेगळं करण्यासाठी उधळणी करावं लागतं. फॉर दिस पर्पज द थ्रेश्ड मटेरियल इज हेल्ड अगेन विंड. तर त्या वाऱ्याच्या दिशेनं आपण काय करतो, त्याला उधळणी करतो. तर काय होणार, धान्य वेगळं आणि भुसा वेगळं होतं. धिस इज डन नॅचरली ऑर आर्टिफिशियली फॉर क्लिनिंग ऑफ ग्रेन ऑर प्रोड्यूस. थर्ड जे असतं विनोईंग म्हणजे उधळणी करणे. तर काही ऑपरेशन आहे की सगळेच कामं ॲट ए टाईम होतात, परंतु आपण खळ्या वगैरे जेव्हा करतो तेव्हा उधळणी वेगळी करावं लागतं. तर वाऱ्याच्या दिशेनं आपण उधळणी करतो, तर धान्य हे जवळ पडतं आणि भुसा दूर जाऊन पडतं, तर वेगळं होऊन जातं. आणि ते जर वारा सुटत नसेल तर ते तुम्हाला फॅन वगैरे दाखविले याच्या अगोदर इम्प्लिमेंट. भात पिकाचं जे उधळणी केली जाते ते फॅन फिरलं जातं आणि त्याद्वारे आर्टिफिशियल वाऱ्याने काय केलं जातं, उधळणी केली जाते. तर विनोईंग म्हणजे उधळणी. हे सगळं 12वीला तुम्हाला कामाला येणार आहे ते शब्द. देन लास्ट, स्टोरेज. फार्म प्रोड्यूस इज स्टोर आयदर इन बल्क वेन इट इज इन लार्ज क्वांटिटी ऑर इन कंटेनर सच ॲज बीन्स, पॉट्स, गनी बॅग्स, कणगी एक्सेट्रा. आता हार्वेस्टिंग झालं, थ्रेशिंग झालं, विनोईंग झालं. आता जे धान्य जे आहे ते साठवणे. तर धान्य साठवण्यासाठी वेगळे बीन्स असतात, पॉट्स असतात, गनी बॅग्स आहे आणि अगोदर कणग्या वगैरे होत्या आहे ना. आता ते कणग्या वगैरे राहिले नाही. आता घरामध्ये साठवायचं असेल खाण्यासाठी तर ते कोठ्या वगैरे आलेले आहेत. आता अगोदर मोठमोठ्या कणग्या असायच्या बांधलेल्या, तर ते राहिलेलं नाही. आता पोते आहेत आणि सहसा साठवण कोणी करत नाही मार्केटला, तेव्हाच विकून किंवा 2-3 महिने ठेवून नंतर विकतात. बिफोर स्टोरिंग फार्म प्रोड्यूस शुड बी ड्राईड वेल इन सनलाईट
फॉर रिमूव्हिंग एक्सेस मॉइश्चर फ्रॉम ग्रेन. आपल्याला जास्त दिवस साठवण करायचं असेल तर धान्यामध्ये ओलावा राहता कामा नये. जर ओलावा जास्त असेल तर धान्य पूर्ण खराब होऊन जातं. त्यासाठी अगोदर त्याला काय करणं गरजेचं आहे, अगोदर त्याला सूर्यप्रकाश 2-3 दिवस त्याला ऊन द्यायला पाहिजे चांगलं, आणि नंतर साठवण करायला पाहिजे. तर जास्त दिवस ते धान्य चांगलं राहतं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित व्हिडिओ बघा, लिहून घ्या आणि इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. 12वीचंही आपण पूर्ण सिलेबस कवर करत आलेलो आहो, ते तुम्ही बघू शकतात. आणि या खान्स क्रॉप अकॅडमी चॅनलचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्या, कारण तुम्ही जास्त करून ट्युशन लावतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो यावर जास्त भर असते आणि क्रॉप सायन्स किंवा ॲग्रिकल्चर सायन्स आणि टेक्नॉलॉजी याच्यावर तुमचं लक्ष राहत नाही किंवा याचे क्लासेस वगैरे तुम्ही करत नाही. तर या खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनलचं तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या. थँक्स. जय जवान जय किसान.